वेलकम टू मिनर्व्हा अकॅडमी। आपण बघतोय सायन्सची सिरीज, ज्यामध्ये आपण 6वीतले सगळे धडे बघणार आहोत। त्यामध्ये आता हा धडा आहे आपला, त्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन। आणि त्या धड्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर हा धडा आता विज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाचा असण्यापेक्षा पर्यावरणाच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा आहे। त्यामुळे यामध्ये खूप कुठल्या वैज्ञानिक आपल्या काही कन्सेप्ट्स वगैरे येणार नाही, तर पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत। तर त्यामध्ये आता पहिलं आपल्याला त्यामध्ये कुठले कुठले टॉपिक बघायचे आहेत। तर पहिला टॉपिक बघायचा आहे आपल्याला, तो म्हणजे आपत्ती। दुसरा आहे आपल्याला आपत्ती येण्याचं कारण। तिसरा आहे की आपत्ती आल्यानंतर कुठल्या कुठल्या उपाययोजना करायच्या असतात। आणि चौथा आहे तो म्हणजे प्रथमोपचार। तर आता यातला पहिला आहे जो आपत्ती म्हणजे काय, तो आपण आता बघू की आपत्ती म्हणजे नेमकं काय असतं। आपल्या धड्याचं नाव आहे आपत्ती व्यवस्थापन, त्यामुळे आपण इथून सुरू करू की आपत्ती म्हणजे काय। तर आता आपत्ती म्हणजे अचानक उद्भवणाऱ्या संकट, ज्यामुळे काय होतं तर राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते, आर्थिक हानी होते किंवा सामाजिक हानी होते, त्याला आपण म्हणतो आपत्ती। आता जीवितहानी म्हणजे यामध्ये जीव जाणे, यामध्ये माणसांचे किंवा प्राण्यांचे जीव जाणे, आपण त्याला म्हणतो जीवितहानी। त्यानंतर आर्थिक हानी म्हणजे आपलं नुकसान होणं, असं नुकसान जे जरा थोडंसं पैशाच्या बाबतीतलं असेल, म्हणजे जे आर्थिक नुकसान असं आपण त्याला म्हणतो, ते नुकसान हानी होणे किंवा सामाजिक हानी होणे, अशा संकटांना आपत्ती म्हणतात। ते कसे असतात तर अचानक उद्भवणारे असतात आणि ज्यामुळे जरा मोठं नुकसान होतं। आता त्याची उदाहरणं काय आहेत, तर जुलै 2014 साली पुणे जिल्ह्यातलं माळीण हे जे गाव आहे, हे गाव उद्ध्वस्त झालं होतं भूस्खलनामुळे। त्यानंतर नोव्हेंबर 2015 साली तामिळनाडूमध्ये अतिवृष्टीमुळे लोक मृत्युमुखी पडलेले। 1993 साली किल्लारी जे लातूर जिल्ह्यामध्ये आहे तिथं भूकंप आला होता। आणि जुलै 2005 मध्ये मुंबईचा आलेला पूर, हे काही आपत्तीची उदाहरणं आहेत। आपत्ती म्हणजे काय बघितलं आपण की अचानक उद्भवणारे संकट आहे, ज्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी होते किंवा आर्थिक हानी होते किंवा सामाजिक हानी होते, त्याला आपण म्हणतो आपत्ती। आता आपत्ती येण्याची कारणे, कशा कशामुळे आपत्ती येते, तर त्यामध्ये आता पहिलं काय होतं तर पूर एक आपत्ती आहे। पूर कशामुळे येतो तर अतिवृष्टीमुळे पूर येतो। आता पूर येण्याचं फक्त अतिवृष्टी एकच कारण नाही, तर काही वेळा आपलं चुकीचं व्यवस्थापन पण असतं, म्हणजे धरणांच्या बाबतीत वगैरे जर चुकीचं व्यवस्थापन झालं तर त्यामुळे पण पूर येऊ शकतो। दुसरा आपत्ती येण्याची कारण आहेत की ती म्हणजे भूकंपामुळे आपत्ती येऊ शकते। त्यानंतर विजा कोसळणे, म्हणजे खूप पाऊस असताना विजा जर कोसळल्या तर त्यामुळे पण आपत्ती येऊ शकते। आता त्यानंतर जंगलांना जर आग लागली, आपण त्याला काय म्हणतो वणवा म्हणतो, जर वणवा झाला तर त्यामुळं पण आपत्ती येते। त्यानंतर गर्दीमुळं, म्हणजे छोट्या प्रदेशामध्ये खूप लोकांची गर्दी झाली तर तेव्हा पण आपत्ती येऊ शकते। त्यानंतर पुढचं आहे ते म्हणजे बेसुमार बांधकामं, विशेषतः नदी किंवा नदीपात्रामध्ये जे बेसुमार बांधकाम होतात त्यामुळं बऱ्याच वेळा हे आपत्ती येतात। त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे पर्यावरणाचा समतोल ढासळणे, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपत्तीच्या बाबतीत, की जर पर्यावरणाचा समतोल ढासळला तर आपत्ती येते। आणि त्यानंतर आता हे मानवनिर्मित काय काय आहे, तर दहशतवाद, दंगे किंवा गुन्हेगारी याच्यामुळं जे जीवितहानी किंवा आर्थिक हानी, सामाजिक हानी होते, आपण त्याला म्हणतो आपत्ती, तर त्या आपत्ती येऊ शकतात। तर हे आपण बघितले की आपत्ती येण्याची कारणे। आता आपण बघू की यातल्या ज्या काही आपत्ती आहेत त्या कशा कशामुळे येतात। तर आता यामध्ये आता पहिली आपण हे 4 एकूण आपत्ती बघू की त्यामध्ये कशा कशामुळे होतात। तर आता त्यातली आहे पहिली आहे भूकंप। आता भूकंप येण्याचं कारण काय आहे, तर भूगर्भामध्ये हालचाली होत राहतात, त्या सतत होत राहतात, म्हणजे ती एक सतत चालणारी प्रोसेस आहे। तर त्यामुळं भूकंप येतात आणि त्यामुळे भूकंप येणे हे पण प्रक्रिया खूप सतत चालणारी असते। आता प्रत्येक भूकंपामुळे आपलं नुकसान होत नाही, पण भूकंप येण्याची प्रक्रिया ही सतत चालू असते। आता त्यामध्ये जर समजा या भूकंपामुळे जर काही हानी झाली तर आपण त्याला आपत्ती म्हणतो। तर भूकंप कशामुळे येतात, तर भूगर्भातील हालचालींमुळे भूकंप येतात। आता ह्या भूगर्भातील हालचाली आहेत त्या बऱ्याच वेळा नैसर्गिक असतात, म्हणजे तिथं आपण काही करू शकत नाही, पण काही वेळा त्या मानवनिर्मित पण असतात। विशेषतः अशा परिस्थितींमध्ये जिथं खूप मोठी धरणं बनवली जातात तिथं आपण काही वेगळ्या गोष्टींमुळं भूगर्भावरती जास्तीचा दबाव टाकतो आणि त्यावेळी त्या भूकंपासाठी कारणं होऊ शकतात। त्यामुळे भूकंपासाठी
भूगर्भातील हालचालींमुळे भूकंप येतात आणि त्यासाठीची कारणं ही नैसर्गिक आहेत आणि काही वेळा ती मानवनिर्मित आहेत. आता हे झालं भूकंपाच्या बाबतीत. दुसरं काय आहे तर महापूर. आता महापूर आपण कधी म्हणतो तर एकाच ठिकाणी खूप जास्त प्रवाहामुळे जर पाणी जमा झालं तर आपण त्याला पूर किंवा खूप मोठा असेल तर महापूर असं म्हणतो. आता महापुरामध्ये अडचण काय काय होते तर महापुरामध्ये पहिलं तर हे की जर समजा शहर असेल तर तिथं जे पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था आहे, म्हणजे आता समजा घरातून निघणाऱ्या गटारांपासून नाल्यांपर्यंत जी व्यवस्था आहे ती व्यवस्था किंवा शहरामध्ये समजा नदी असेल तर ती अपुरी पडते, म्हणजे पाणी जास्त होतं आणि त्याचा निचरा हा कमी वेगाने होतो. त्यावेळी पाणी हे साठून राहतं, तर त्याला आपण पूर किंवा महापूर म्हणतो. आता हे शहरामध्ये हा जरा थोडासा जास्त प्रमाणात होतो, कारण शहरामध्ये आपण जरा खूप जास्त कॉन्क्रीट वगैरे केलेलं असतं आणि आपण पाण्याचा निचरा करायची व्यवस्था ही कमी ठेवलेली असते. पण आता ते जर समजा आपण गावांकडे बघितलं तर पाण्याचा निचरा जरा थोडासा होऊ शकतो. त्यामुळं गावांपेक्षा शहरामध्ये पुराचं प्रमाण जरा थोडंसं जास्त आहे, पाणी साठण्याचं प्रमाण आहे. पण गावांकडं पण नदीच्या पात्रात मात्र पूर येऊ शकतं. आता पुरामुळं नुकसान काय काय होतं तर पुरामुळं आपल्याला जीवितहानी वित्तहानी ही आपल्याला होतेच, हे माहीतच आहे. पण पुरामुळं अजून एक बऱ्याच वेळा होतो ते म्हणजे रोगराई. पुरामध्ये रोगराई, पुरानंतरची रोगराई ही पण एक खूप मोठं संकट आहे. म्हणजे पुरामुळे आपल्याला फक्त जीवितहानी किंवा वित्तहानी आपल्याला थोडीशी जास्त दिसते, पण पुरानंतर पण रोगराई येते आणि ती पण आपल्याला संकट असते. तर ते इथं लिहिलेलं आहे. जीवितहानी आणि वित्तहानी तर आपल्याला माहीतच आहे. त्यानंतर आता तिसरं काय आहे तर तिसरं आहे वादळे. आता हे वादळे होतात कशामुळं तर आता वारा असतो आणि हा वारा काय असतो तर हवेचा दाब असतो. आता हवेचा दाब म्हणजे आपण असं गृहीत धरू की आपलं समजा हवेचं काहीतरी वजन आपल्या शरीरावरती पडत असेल तर आपण त्याला म्हणू की हवेचा दाब. जर समजा जास्तीची हवा आपल्या शरीरावरती पडायला लागली तर आपण त्याला काय म्हणू की जास्त दाब पडायला लागला, मग आपण त्याला जास्त दाब म्हणू. आणि जर समजा कमी पडत असेल तर आपण त्याला कमी दाब म्हणू. म्हणजे हवेचं जे वजन आहे आपल्या शरीरावरती काही ना काहीतरी पडत असेलच, हवेला वजन असतं. तर जर हवा जास्त असेल तर आपण त्याला जास्त दाब म्हणू, हवा कमी असेल तर त्याला कमी दाब म्हणू. आता हवेचा एक सिद्धांत काय आहे की हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. म्हणजे समजा आता आपण जिथं उभं आहोत तिथं जर हवेचा जास्त दाब तयार झाला आणि जर दुसरीकडं कुठेतरी आपल्यापासून समजा आता 10-20-50 मीटरवरती कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर आपल्याकडची जी जास्तीची हवा आहे ती त्या कमी दाबाकडे जाईल. त्याला आपण म्हणतो वारा. म्हणजे वारा कशामुळे तयार होतो तर हवेचा जो दाब आहे त्याच्यामधल्या फरकांमुळे हा वारा तयार होतो. जर जास्त दाब असेल तर कमी दाबाकडे हवा जाते. आता हे वारा किती वेगाचा असेल किंवा किती मोठा असेल हे कशावरून ठरेल तर हा जितका फरक मोठा असेल, म्हणजे समजा कमी दाबाचा आणि जास्त दाबाचा फरक जितका मोठा असेल तितक्या वेगाने वारा वाहणार आहे. तर आता हे जे वादळे आहेत हे कशामुळे तयार होतात तर हे कमी दाबाचा पट्टा आणि जास्त दाबाचा पट्टा असं जर आपण म्हटलं तर हवा नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहणार असते. जर हे खूप मोठा फरक तयार झाला तर खूप वेगाने अशी वारा वाहणार आहे, ज्याला आपण काय म्हणतो मग वादळ. आता वादळे तयार होतात आणि हे जर खूप वेगाने वाहिले तर हे खूप जास्त नुकसान करतात. म्हणजे हे जीवितहानी पण करतात, आर्थिक हानी पण करतात. म्हणजे घराचे छप्पर वगैरे उडून जाऊ शकतात किंवा जीवितहानी पण होते. तर वादळ हे पण एक मग काय आहे आपत्ती आहे. आणि आता चौथी आपण बघू ती म्हणजे वणवा. वणवा म्हणजे काय असते तर जंगलामध्ये जर अनियंत्रित आग लागली तर त्याला आपण वणवा म्हणतो. आता ही अनियंत्रित कशामुळे होते तर जंगलामध्ये काय असतात झाड असतात आणि झाड म्हणजे लाकूड आहे, त्यामुळे ती आग वाढत जाते, ती नियंत्रित करणे खूप कठीण जाते. तर जंगलातील जी अनियंत्रित आग असेल त्याला आपण काय म्हणतो वणवा, आणि ते पण आपले काय आहे आपत्ती आहे. तर आपण या बघितल्या 4 आपत्ती: भूकंप, महापूर, वादळे आणि वणवा. आणि आता यानंतर एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रथमोपचार. आता प्रथमोपचार हे आपल्याला लागतात, आपल्यावर कधी वेळ येईल तर तेव्हा हे आपल्याला माहीत असावं. तर आता कुठल्या बाबतीतले 5 बाबतीतले हे प्रथमोपचार आपल्याला बघायचे आहेत. आता त्यामध्ये पहिलं आहे बाह्य रक्तस्राव. म्हणजे आता रक्तस्राव हे 2 प्रकारचे असतात, एक इंटरनल ब्लिडिंग असतं, एक्सटर्नल ब्लिडिंग असतं. तर इंटरनल म्हणजे शरीराच्या अंतर्गत भागात जो रक्तस्राव होतो त्याला आपल्याला काही करता येत नसतं. पण जर बाह्य रक्तस्राव झाला म्हणजे आपल्याला समजा मोठी जखम वगैरे झाली
तर अशा वेळी काय करायचं आहे, तर पहिलं ज्या व्यक्तीला जखम झालेली आहे त्या व्यक्तीला आराम वाटेल असे बसवायचं असतं. दुसरं हे की त्या व्यक्तीला मानसिक धीर हा द्यायचाच आहे. प्रत्येक कुठल्याही वेळी जेव्हा काही असं मेडिकल इमर्जन्सी असेल तेव्हा तो व्यक्तीला मानसिक धीर द्यायचाच आहे. भीती वाटेल किंवा काहीतरी भीती बसेल असं काही बोलायचं नसतं. तर मानसिक धीर द्यायचा आहे आणि व्यक्तीला आराम वाटेल असे बसवायचं आहे. त्यानंतर आता जी जखम असेल तर ती स्वच्छ पाण्याने धुवायची आहे. आता इथं स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे, कारण काय होतं तर मग तिथं इन्फेक्शन होऊ शकतं. ते होऊ नये म्हणून काय करायचं असतं, स्वच्छ पाण्याने धुवायचा असतो. आणि आता अजून एक गोष्ट कुठली आहे तर जखमेचा भाग हा हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवायचा असतो. म्हणजे जर समजा आता पायाला जखम झालेली आहे तर पाय हा थोडासा वरती ठेवायचा आहे, हृदयाच्या स्तरापेक्षा वरती ठेवायचा आहे. म्हणजे समजा झोपवायचं आणि त्यानंतर पाय हा जरा थोडासा वरती करायचा असतो. बऱ्याच वेळा हॉस्पिटलमध्ये पण आपण पायाच्या जखमेला बघितलेलं असतं की असा पाय वरती थोडासा करून बांधलेला असतो. तर जखमेचा भाग हा हृदयाच्या स्तरापेक्षा जर उंच ठेवता आला तर तो ठेवायचा आहे. आता याचं कारण काय आहे, तर कारण हे आहे की रक्तपुरवठा करणं हे हृदयाचं काम आहे. त्यामुळं हृदय रक्तपुरवठा करतं. आता त्यामध्ये जर समजा जखमेचा भाग हा हृदयाच्या स्तरापेक्षा उंच असेल तर अशा वेळी रक्तपुरवठा हा काही प्रमाणात कमी केला जातो. कारण कशामुळं, गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटीमुळं. तर गुरुत्वाकर्षणामुळं पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं, ग्रॅव्हिटीमुळं हा जो रक्तपुरवठा आहे हा काही प्रमाणामध्ये कमी होतो आणि त्यामुळं सूज कमी होते आणि त्यामुळे त्रास कमी होतो. इन्फेक्शनची शक्यता किंवा खूप जास्त रक्तस्राव होण्याची शक्यता कमी होते. त्यामुळे जखमेचा भाग हा हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवतात की ग्रॅव्हिटीने काम करावं आणि कमी रक्तपुरवठा व्हावा. त्यानंतर आता दुसरं काय तर भाजणे किंवा पोळणे. आता जर समजा यामध्ये दोन परिस्थिती होऊ शकतात, तर किरकोळ भाजू शकतं किंवा गंभीर भाजू शकतं. आता जर किरकोळ भाजलेलं असेल तर त्यामध्ये किरकोळ भाजलेलं असेल तर ते पाण्याने धुवायचं आहे आणि जी जखम आहे ती कोरड्या पट्टीने झाकायची आहे. तर ते किरकोळ जखमेच्या वेळी. पण जर गंभीर झाला तर आता मानसिक आधार हा प्रत्येक मेडिकल इमर्जन्सीला द्यायचाच आहे. दुसरं हे की निर्जंतुक कापडाने भाजलेला जो भाग आहे तो झाकायचा असतो, कारण हवेमुळे त्याच्यावरती इन्फेक्शन होऊ शकतं. आणि आता त्यामध्ये त्वचेवरती फोड येतात. म्हणजे जर आपल्याला गंभीर भाजलेलं असेल तर आता ते फोड येतात, तर ते फोड फोडायचे नसतात. त्या फोडांमुळं काय होतं तर जे काही समजा आता आपली त्वचा आहे त्या त्वचेला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या स्तर आहेत. तर त्यामधले जे आतले जे स्तर आहेत ते जरा जास्त नाजूक आहेत आणि त्याला खूप सहजासहजी इन्फेक्शन होऊ शकतं. आता जर समजा हे फुगलेली असेल, ही समजा बाहेरची लेअर ही फुगलेली आहे, जर आपण ती फोडली म्हणजे तो जो फोड आहे तो फोडला तर त्यामुळं काय होतं तर जो आतला जो भाग आहे त्वचेचा जो जास्त नाजूक आहे तो सरळ हवेच्या संपर्कात येतो आणि तेव्हा त्याने खूप जास्त इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळं ते फोडायचे नाहीत आणि जो आतला जो भाग आहे त्वचेचा तो जास्त नाजूक असतो. त्यामुळं भाजल्यामुळं किंवा समजा काही पोळल्यामुळं जे फोड आलेले असतील ते फोडायचे नसतात. त्यानंतर आता पुढचा प्रथमोपचार कुठल्या परिस्थितीत आहे तर तो आहे उष्माघात. हा कशामुळे होतो तर खूप जास्त उष्णतेमुळे होतो. आता खूप जास्त उष्णतेमुळे काय होतं तर आपले शरीर पण गरम होतं, जरा रक्त पण थोडंसं गरम होतं. तर अशा वेळी काय करायचं असतं तर ते आपल्याला म्हणजे ज्या व्यक्तीला उष्माघात झालेला आहे त्या व्यक्तीला थंड ठिकाणी न्यायचं असतं. शरीर हे थंड पाण्याने पुसायचं असतं किंवा जर आंघोळच करता आली तर ते अजून जास्त चांगलं. त्यानंतर पाणी भरपूर प्यायचं असतं. आता उष्माघाताचं एक महत्त्वाचं कारण काय असतं तर आपल्या शरीरामध्ये पाण्याची जी कमी आहे ती झालेली असते, डिहायड्रेशन झालेलं असतं. त्यामुळं भरपूर पाणी प्यायला द्यायचं असतं. आणि त्याच्यानंतर आता मानेवरती थंड पाण्याने भिजवलेले कापड ठेवायचे. आता हे मानेवरतीच का ठेवायचं आहे तर आपल्या मानेच्या भागातल्या ज्या आपल्या रक्तवाहिन्या आहेत त्या जरा थोड्याशा जास्त ॲक्सेसिबल आहेत आपल्या त्वचेतून. त्यामुळे जर समजा आता तिथं थंड पाणी जर ठेवलं तर त्याने आपलं जे समजा ब्लड आहे, जे आपलं रक्त आहे ते थंड होण्यासाठी जास्त मदत होते. त्यामुळे ते मानेवरती ठेवणं जास्त चांगलं असतं. म्हणजे संपूर्ण शरीरावरती थंड पाणी ठेवणं चांगलेच आहे, पण मानेवरती जरा ठेवलं तर त्याने जास्त फायदा होतो किंवा काखेत पण ठेवलं तरी जास्त फायदा होतो. पण मानेमुळं जास्त आपल्या रक्तवाहिन्या हे ॲक्सेसिबल आहेत आपल्याला बाहेरून. त्यामुळे मानेवरती भिजत जो असेल असं थंड कापड वगैरे ठेवणं जास्त चांगलं असतं उष्माघाताच्या वेळी.
त्यानंतर आता पुढचं आहे सर्पदंश. आता सर्पदंशमध्ये पहिली गोष्ट ही आहे की आता आपल्याकडं तसे पण विषारी सापांची संख्या कमी आहे, त्यामुळे बऱ्याच वेळा लोक बिनविषारी साप असेल तरी घाबरतात. पण आता सर्पदंश झाला तर आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यासाठी औषधोपचार घ्यायचेच आहेत. आता सर्पदंश झाल्यानंतर आपल्याला प्रथम उपचार काय करायचे आहेत, तर आता हॉस्पिटलला तर जायचंच आहे, पण त्याच्या आधी जखम आपण स्वच्छ पाण्याने धुणं गरजेचं आहे. त्यानंतर मानसिक आधार, ज्या व्यक्तीला सर्पदंश झालेला आहे मानसिक आधार हा प्रत्येक वेळी गरजेचाच आहे. आणि आता त्यानंतर अजून एक गोष्ट काय करायची असते की दंश झालेल्या जखमेच्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधा. म्हणजे आता समजा आपल्याला पायाला साप चावलेला असेल, ज्याची शक्यता जरा थोडीशी जास्त असते, साप सरपटणार आहे त्यामुळे पायाला चावायची शक्यता जरा थोडीशी जास्त असते, किंवा कोणी पकडायचा प्रयत्न केला तर हाताला चावायची शक्यता असतात. तर आता जर समजा पायाला चावलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे की आपल्याला पायापासून जे रक्त आपल्या शरीरभर परत जात आहे, हृदयाकडे रक्त परत जात आहे, ते जरा थोडंसं कमी करायचं आहे. त्यामुळे आपण जरा थोडासा रक्त पुरवठ्याला अडथळा तयार करण्यासाठी आपण घट्ट बांधायचं असतं. कुठं बांधायचं असतं, तर जिथं आपल्याला समजा सर्पदंश झालेला आहे, जिथं साप चावलेला आहे त्याच्यापेक्षा वरच्या बाजूला, म्हणजे जर समजा आता पायाच्या तिथं चावलेला असेल समजा, तर आपल्याला पायाच्या थोड्याशा वरच्या बाजूला, किंवा समजा हाताच्या बोटांना चावलेला असेल तर मग मनगटाच्या तिथं वगैरे आपल्याला असं काहीतरी कपड्याने घट्ट बांधायचं आहे. उद्देश काय आहे आपला, की आपल्याला जे रक्त आहे ते शरीरात सगळीकडं, समजा ते आता साप विषारी असेल तर आपल्याला त्याचं विष आहे हे संपूर्ण शरीरभर पसरवण्यापासून अडथळा तयार करायचा आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याकडं हॉस्पिटलपर्यंत जाईपर्यंत ते कमीत कमी आपल्याला रक्त पसरू द्यायचं आहे. आणि आता त्याच्यानंतर पाचवं आहे ते म्हणजे कुत्रा चावणे. कुत्रा चावल्यानंतर काय करायला पाहिजे आहे, तर पुन्हा तेच जखम स्वच्छ पाण्याने धुवा आणि त्यानंतर लगेच दवाखान्यात आपण जायला पाहिजे आहे. तर हे आपल्याला प्रथमोपचार करायचे असतात. आता यामध्ये आपण हे गोष्ट बघितली की जखम या नेहमी स्वच्छ पाण्याने धुतल्या गेल्या पाहिजेत, आणि जर आपल्याकडं असेल तर स्वच्छ कापडाने त्या झाकल्या पण पाहिजेत. हे आपण बघितलेलं आहे. म्हणजे जर जखम असेल, रक्तस्राव असेल किंवा सर्पदंश असेल किंवा कुत्रा चावल्याने होणार असेल तर आपण त्याने धुवायची आहे. जर किरकोळ भाजलेलं असेल तरी ते धुवायचं आहे, आणि जर खूप जास्त भाजलेलं असेल, गंभीर भाजलेलं असेल तर आपण ते फोडायचे नाही आहेत. आपली आतली त्वचा जी आहे ती हवेच्या संपर्कात आल्यामुळं खूप सहजासहजी इन्फेक्शन होऊ शकतं. तर आपण हे बघितलं की प्रथमोपचार आणि प्रथमोपचार काय करायचे आहेत आणि त्याच्यामागं कारण काय आहेत आपण हे बघितलेलं आहे. आणि हा आपला चॅप्टर इथं संपला.